मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। लोणारी समाजाच्या लढ्याला अखेर यश। लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना। आमदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश। लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ होण्यासाठी लोणारी समाजाने उभा केलेल्या लढ्याला यश मिळालंय। ऑगस्ट महिन्यामध्ये सांगोला तहसीलदार कार्यालयासमोर लोणारी समाजातील बांधवांनी उपोषण केलं होतं। या उपोषणाला आमदार जयकुमार गोरे यांनी भेट देऊन या उपोषणकर्त्यांची समजूत काढून लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळाच्या बाबत या खात्याचे मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा केली होती। त्यानंतर लोणारी समाजातील बांधवांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं। त्यातली सगळ्यात मोठी मागणी जी होती ती लोणारी समाजाला आर्थिक विकास महामंडळाची मिळावं, त्याची स्थापना व्हावी ही मोठी मागणी होती। त्या मागणीच्या अनुषंगाने शासनाने गंभीरतेची दखल त्या उपोषणाची घेतलेली आहे आणि शासनाने या संदर्भात मंत्री महोदय आदरणीय सावे साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली हे खातं काम करतं, ज्यांच्या नेतृत्वाखाली या महामंडळाची स्थापना होते, त्यांनी बैठक बोलवलेली आहे। त्या बैठकीमध्ये समाजाच्या भावना विचारात घेऊन महामंडळाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवण्याचा निर्णय कदाचित होईल अशा पद्धतीची बैठक आयोजित केलेली आहे। आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांना यश येऊन कालच लोणारी समाजाची असलेली मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व या खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी मान्य करून लोणारी समाजातील विकास महामंडळाची स्थापना केल्याचं जाहीर केलं। आमदार जयकुमार गोरे यांनी लोणारी समाजाच्या या लढ्यात केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालं, म्हणून सांगोला तालुक्यातील झुंजारपूर व परिसरातील लोणारी समाजाच्या वतीनं आमदार जयकुमार गोरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले पाहूया। आज लोणारी समाजासाठी समाजाच्या इतिहासातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे की गेल्या अनेक वर्षापासून लोणारी समाज बांधवांनी, खास करून युवक बांधवांनी लोणारी समाजाच्या महामंडळाची स्थापना व्हावी, लोणारी समाजातल्या लोकांना त्या महामंडळाचा लाभ व्हावा, युवकांच्या हाताला त्यातून काम मिळावं अशा पद्धतीच्या भावना लोणारी समाज बांधवांच्या होत्या आणि त्यातून त्यांनी जो लढा उभा केला होता त्या लढ्याला पहिल्या टप्प्यातलं यश आलं आणि कालच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं लोणारी समाज बांधवांच्या महामंडळाची स्थापना झाल्याचं जाहीर केलं आणि खास करून या निमित्तानं मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महोदय आणि खास करून त्या विभागाचे मंत्री सावे साहेब या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन आणि मनापासून आभारही मानेन, समाजाच्या वतीनं आभार मानेन की त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं हे महामंडळाची स्थापना झाली। त्यात खास करून समाज बांधवांना या ठिकाणी मनापासून त्यांचं कौतुक मी करेन की त्यांनी त्याचा फॉलोअप केला। समाज बांधवांनी माझ्याकडे विनंती केली होती की आमच्या समाज बांधवांची मागणी विधानसभेमध्ये मांडावी आणि ती मागणी आम्ही मांडल्यानंतर समाज बांधवांनी सातत्यानं हा लढा उभा केला। खास करून सांगोल्यात झालेलं उपोषण, ते उपोषणकर्त्याचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन की त्यांनी जो लढा उभा केला आणि त्यातनं ती तीव्रता निर्माण झाली आणि त्या तीव्रतेतूनच महाराष्ट्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला। खास करून संवेदनशील असणारे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जेव्हा सांगोल्यातले आमचे उपोषणकर्ते बसले होते तेव्हा त्यांच्याशी माझं बोलणं झालं। त्यांनी सांगितलं जे अजिबात काळजी करू नका की आपण या समाज बांधवांना न्याय देऊ, तशा पद्धतीचं ठोस आश्वासन तुम्ही द्या। त्यांनी सावे साहेबांनाही सूचना दिल्या। सावे साहेबांनी त्या संदर्भात मीटिंग लावतो असं पत्र आपल्या समाज बांधवांना दिलं आणि दिलेला शब्द पाळला, बैठक लावली। बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतले। निर्णय घेतल्यानंतर महामंडळाची स्थापना करण्याचा शब्द आदरणीय सावे साहेबांनी सरकारच्या वतीनं दिला, फडणवीस साहेबांच्या वतीनं दिला आणि तो शब्द कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खरा झाला आणि समाज बांधवांना याचा मनस्वी आनंद या निमित्तानं आहे आणि समाज बांधवाच्या सोबत आम्हाला मनस्वी आनंद आहे की आपण जो प्रयत्न केला समाज बांधवाच्या सहकार्यानं त्याला यश मिळालं। हे यश पहिल्या टप्प्यातलं आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला सदस्य संख्या ठरवण्यापासून, महामंडळाची उद्दिष्ट ठरवण्यापासून, नियमावली ठरवण्यापासून पुढे आपल्याला या महामंडळाच्या माध्यमातून पैशाची तरतूद आपल्याला यातून करावी लागेल आणि तिथून या महामंडळाचा फायदा लोणारी समाज बांधवांना झाला पाहिजे, त्यातली युवकांना झाला पाहिजे। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर काही वेगळ्या स्कीम याच्यामध्ये देता येतात का याचाही विचार केला पाहिजे। अशा पद्धतीचं भविष्यातलं समाजाच्या या महामंडळाचं काम चालावं अशी आमची मनस्वी इच्छा आहे
त्यासाठी आपल्याला भविष्यात प्रयत्न करायला लागेल, पण पहिली लढाई आपण यशस्वीपणे जिंकलेली आहे. म्हणून समाज बांधवांना मी मनापासून या महामंडळाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. उपोषण करताना मनापासून धन्यवाद देतो की आपण जो संघर्ष केला त्या संघर्षाचं फळ आपल्या सगळ्यांना मिळालं. खास करून हे सगळं करत असताना मी तर आहे, माझ्यासोबत आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आहेत. त्यांनी प्रचंड यासाठी फॉलोअप घेतला, मेहनत घेतली. त्यांच्यासोबत अनेक नेते मंडळी आहेत, सावेसाहेब असतील किंवा लोकल स्थानिक नेते मंडळी असतील, या सगळ्यांनीच त्यासाठी मेहनत घेतलेली आहे. त्याचं फलित आपण सगळेजण आज अनुभवतो. आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माणदेश माझा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.